पण माझ्या लेकरांनो, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कोणतं प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत गेला नाही. आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर मोजणे पद्धत माणसं मात्र आज जिवंत राहिली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवरती अत्याचार होतो. आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. आज हे 17-18 वर्षाचं पोरग हत्तीसारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करतं, हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, तोंडामध्ये सिगारेटीचं गांजा घेतं. हे पोरांनो, कारण का आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. आजचा हा 1 तास कोणत्या व्याख्यानाचा नाही, मार्गदर्शनाचा नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास आहे. आणि हा जर बदल माझ्या लेकरांना जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. हे देश के काम नाही पुराणं. आणि म्हणून आजचा हा 1 तास परिवर्तनाचा आहे. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या महामानवाने, क्रांतिकारकाने, समाज सुधारकाने तुमच्या आमच्यासाठी विचाराचा रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही. पोरांनो, ज्या वेळेला या महामानवांचे नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही ताठ मानानं बसलेला लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे. चला, भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. चेहऱ्यावरती तेज पाहिजे. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं, छत्रपतींच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं. असं तेज चेहऱ्यावरती. आणि हा शाळेचा सगळा परिसर आणि हे प्रांगण अगदी दुमदुमून गेलं पाहिजे. हा विचार मंच अगदी दुमदुमून गेला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, एकदम आकाशाकडे झेप घेत जय जयकार झाला पाहिजे. दोन्ही हात वरती गेले पाहिजे. पाठीमाग खुर्चीत बसलेले काय साखरपुड्याला आलाय माझ्या का लगे नाही? माझं सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे. चला, सगळ्यांनी जय करायचंय, जोरात करायचंय. सगळे जे जे या राष्ट्रात राहतात प्रत्येकानं दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. कॅमेरा लेकरांच्या वरती. जोरात, हा जोरात घ्यायचा. फसला बघो. चला, हा जोरात. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काय येणारा 1 तास असा जो चेहऱ्यावरती तेज. आणि माझ्या मुलीनो, आज घरी कसं पळत जायचं, रोज कसं जाता, पाठीवरती दप्तर, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम, चेहरा असा, त्यात मोबाईल अजून हातात, अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी सकाळी काय काय विचार घेऊन घराकडे जाता. आज असं जायचं नाही. आज कसं जायचं पोरानं, टना टना उड्या मारत घराकडे जायचं. मम्मी पुढे आली की मम्मीला म्हणायचं, मम्मी आय लव्ह यू, माफ करायचा. तिच्या गालाचा मुगा घ्यायचा. समोर बाप दिसला की गळ्यात पडायचं, पप्पा मा करायचं. बापाच्या गालाचा मुका घ्यायचा. आज एवढ्या आनंदामध्ये घरी उड्या मारत जायचं आहे. आलं का लक्षात? कारण आज तुमच्या काळजामध्ये मी थोडासा बाप पेरणार आहे. आज तुमच्या काळजामध्ये थोडीशी आई पेरणार आहे. आणि आज मला तणाव म्हणजे अजिबात नाही, कारण वर्दी मधले माझे मित्र इथं बसलेले आहेत. त्यामुळं मला कसलंच टेन्शन आणि तणाव नाही. आणि इयत्ता 1ली ते 4थीची कारकी तर मला इथं दिसतच नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही तर अखंड राष्ट्रभरात, कर्नाटक असू दे, दिल्ली असू दे, केरळ असू दे, सगळीकडे मी जातो. 10-10, 20-20 हजार प्रेक्षक असा पटांगणामध्ये बसलेला असतो. एवढी पकड आपली व्याख्यानावरती आहे.
पण इयत्ता पहिली ते चौथीचं जर कार्ट माझ्या समोर आलं तर मात्र माझं पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या कीर्तनकारांची कीर्तन यांनी पाडून टाकली, अनेक प्रवचन पाडली, अनेक वक्त्यांना घरी बसवलं, शिक्षकांच्या तर नाकी न वाजलेला आहे अशी ही कार्टे लक्षात घ्या. परवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. मी असा नटून थटून खुर्चीमध्ये बसलेलो होतो आणि एक मॅडम पर्स लावून अशा चालत चालत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते काय अन्याय तुझ्यावर केला? तर म्हणे सर तुम्ही सगळ्या युनिटला परवानगी दिली, तुम्ही आमच्या युनिटला परवानगीच दिली नाही. म्हणलं माते कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते इयत्ता पहिली ते चौथीचं माझं युनिट आहे, मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं त्या लेकरांच्या वर कुठे तर सरीला जा, पण अजिबात माझ्या समोर ती कार्टी बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर समोर बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मग मी पण विचार केला, म्हणलं ठीक आहे पाठीमागं बसाव, पण तिथं दोन शिक्षक बसाव, हातामध्ये काठी. लेकरांनी दंगा करता कामा नाही, जर दंगा केला तर हातातला माईक ठेवणार, मी सरळ गाडीत बसून निघून जाणार. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या, एवढ्या आनंदी होत्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-150 कार्टी आणली. त्यांना बघितल्यावर माझं काळीच धस्स झालं. पण मी ठरवलं आपण माग बघायचंच नाही, काय कार्ट्यांना धिंगाणा घालायचे घालू दे. पोरं पाठीमागं बसली आणि आज जायचं युट्यूबला वसंत हंकारे नाव टाकायचं, हजारो व्हिडिओ येतात आणि त्या व्हिडिओ मध्ये बघायचं. असाच मी खुर्चीवरती उभा असतो, खुर्चीवरती उभा असतो, एक पाय वरती आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत बाप आणि आई त्यांच्या काळजात मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, एवढं रंगलेलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये रमून गेला होता. आणि पाठीमागं बसलेले पहिलीचं कार्ट कधी रांगत खुर्चीच्या खाली जाऊन बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं. लाकडी मोठी खुर्ची होती, कार्ट खाली जाऊन बसलं होतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं खुर्चीतनं मुंडकं पुढं काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली उडी टाकली. आता कसा कॅमेरा सुरू आहे तसा मागणं कॅमेरा सुरू होता. म्हणलं आता अखंड गावानं मागचा नकाशा बघितला, काय भीती वाटली. हळूच मागा हात लावला, सगळं चेक केलं, सगळं काय व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, म्हटलं नालाय का कुठं फाटलेलं? तर मला म्हणताय कसं फसवलं? कोणी म्हणलं ही अशी कार्टे. परवा तर अमरावतीला माझं व्याख्यान होतं ताईंच्याकडे, जवळजवळ 4-5 हजार माता माझ्या व्याख्यानात आल्या होत्या. एक माता माझ्या समोर बसलेली होती, तिच्या मांडीवरती एक गोर गोमट कार्ट 2 वर्षाचं बसलं होतं, 3 वर्षाचं असेल. कार्ट एकदा माझ्याकडे बघायचं, हळूच गालात हसायचं आणि आपल्या आईला सांगायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब सारखं दिसतंय म्हटल्यानंतर मला आनंद झाला. 1000 किलोमीटर बॉक्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉक्स म्हणतंय. एवढा आनंद झाला. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं, म्हणलं काय र वाघ्या, तसं कार्ट उठलं आणि मला म्हणतंय हे बॉक्स जरा इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या खाली बस, बॉक्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं, परत काय मी त्या कार्ट्याकडे बघितलं नाही. 2 लिटर मी पाणी पिलं आणि परत काय मी कार्ट्याकडे बघितलं नाही. अशी महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही लेकरं लक्षात घ्या. पण आज महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. का? कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज लिहितात, या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. महापुरुषांनी जन्म घेतला, महापुरुषांनी जन्म घेतला. कुठं घेतला? तुकडोजी महाराज सांगतात आम्हाला, या कोवळ्या कळ्या माझी. कोणत्या कोवळ्या कळ्या? लेकरांनो तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं लेकरू महापुरुषाच्या रूपाने जन्माला आलं. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला आणि म्हणून पोरानो आज 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार व्हायला लागला. आमच्यामधला माणूस कुठं तर हरवत चालला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभाय बघ पोरा, आज तुझ्या समोर उभाय. तुझ्या मधला थोडासा माणूस मला जागा करायचा आहे. वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नाही माझ्या लेकीनो. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असंही होता कामा नाही. वसंत हंकारे आला, माणसामधला कुठं तर माणूस जागा झाला. माणुसकीची ठिणगी तुझ्या अंतरंगामध्ये
मी टाकतो बघ, प्रचंड वनवास झाला पाहिजे. आणि म्हणून पोरांना मी सांगतोय, आज पळत पळत घरी जायचं. हे माझ्या लेकरा, आज पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, हे त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा. पोरीनो, आजपर्यंत हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही, पण आज पळत पळत घरी जायचं. आज पळत पळत घरी जायचं. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलंस माझ्या पोरी, पण हा प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही. पोरा, आज पळत पळत जायचं बघ, आज पळत पळत घरी जायचं. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, आज पळत पळत जायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. आणि पोरीनो, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली. 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला जन्म देत असते. पोरानो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. पोरी, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत यातना तिला होत असतात, एवढ्या मरण यातना तिला होत असतात. ती हंबरडा फोडत असते बा पोरी, ती हंबरडा फोडत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब, माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब. साहेब, माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब. पोरीनो, टाचा घासत असते. त्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, फक्त उदरावरती हात ठेवून तिनं तुमचा अनुभव घेतलेला असतो. तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. पोरानो, आईची ही वेदना कळाली का? त्या आईसाठी आम्ही 1 तास थांबत नाही का बसू शकत? त्या बापासाठी आम्ही 1 तास शांत नाही का बसू शकत? पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं तुला शिक्षण सांगतो बघ. अनेक अवघड गणित फळ्यावरची सोडवली नालायकानं तुम्ही. अनेक अवघड गणित फळ्यावरची तुम्ही सोडवली पोरानं, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही पोरा. आज ते गणित तुझ्या काळजावरती पेरायला आलोय बघ. पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण विश्वरत्नांच्या समोर आज तुला सांगतो पोरा. पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. अरे नालायकानं, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला रे, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला आणि ज्या मातीमध्ये आम्ही वाढलो, त्यांच्या वेदना मात्र आम्हाला कधीच कळाल्या नाही. तो आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव झाला आई पुरी. त्या माऊलीचं नाव आई. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल, आणि या दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असेल, आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू या विश्वामध्ये कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. नालायकांनो, हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आम्ही अधिकारी झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. आणि म्हणून पोरी, आज तुला तुझी ओळख तयार करून द्यायला आलोय बघ. या मातीमध्ये मी आलोय बघ. छत्रपती शिवाजी राजांची ही माती आहे, माझ्या बुद्धांची ही माती आहे, माझ्या महावीरांची ही माती आहे. पोरी, कोण माझा राजा? स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच. स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगाचा एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. ही माती आहे पोरी. आणि मग त्या मातीमध्ये
त्या मातेमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर आज अत्याचार होतो. माझ्या पोरींच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, कारण तुम्ही तुमची ओळख विसरलाय. ए पोरीनो, तुम्ही तुमची ओळख विसरलाय. हात जोडून तुझ्या काळजामध्ये पेरतो बघा आज तुझी ओळख. पोरी, आजपासून ही ओळख तू विसरायची नाहीस. बघ, आजपासून ही ओळख तू विसरायची नाही. आलाच एखादा लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय हे ठेवण्याची ताकद आणि धमक तुझ्यामध्ये आहे. पोरी, फक्त तू तुझी ओळख विसरली म्हणून कुठला तर हरामखोर कुत्रा येतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. पोरी, म्हणून तुला तुझी आज ओळख तयार करून देतो. ए पोरी, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ, पण स्वतःची ही ओळख कधीच विसरायची नाही. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आज तो मनाशी संवाद झाला पाहिजे. पोरी बघ, पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, दगड फेकत होता, चिखलांचा मारा करत होता. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8 लेकींना ती माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. पोरीनं, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस का? पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढे स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, वेळ प्रसंगी तुला परदेशात विकावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. हात जोडून तुला सांगतो, विश्वरत्नांना जन्म देणारी आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. ही तुझी खरी ओळख आहे पोरी. ही ओळख कधीच विसरायची नाही बा. तुला दुसरी ओळख तयार करून देतो माझ्या लेकीनं. आजपासून ही ओळख कधीच विसरायची नाही का माझ्या रागिनीनं. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझा आहे. पण नाही पोरीनं, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे करावे. एवढी तू स्वस्त नाहीस बघ. इकडे बघ, एका मिनिटामध्ये तुला सांगतो, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतला पोरी. तू एक वाघीण आहे. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही रे. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली आलं आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखे मान खाली घालायला लावतं, त्याच पोराच्या हातामध्ये जेव्हा दारूचा ग्लास येतो, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये नालायकानं शिक्षणाच्या नावाखाली बाहेर पडता आणि त्या पब मध्ये जाऊन नाचता काय, रात्रीच्या 12 वाजता मित्राचे वाढदिवस साजरे करत हातामध्ये दारूचा ग्लास काय घेता पोरा. तुला तुझा बाप कळाला कर, तुला तुझी आई कळाली कर पोरा. एका मिनिटामध्ये सांगतो बघ, ज्याला बाप कळाला त्यानं स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. ही माती आहे बघ पोरा, ही माती आहे माझ्या भगतसिंगांची, ही माती आहे माझ्या रामप्रसाद बिस्मिल्ला यांची पोरा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही माती आहे, रक्तानं माखलेली आहे बघ पोरा. वय वर्ष 32 होता माझ्या संभाजी राजांचा. नीट काय झालंय, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू टाकला. वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचं. संभाजी राजांना कैद झाली होती. ट्रिबल शार्प कर, ट्रिबल. संभाजी राजांना कैद झाली होती 39 दिवस. बास काढ, ट्रिबल शार्प कर, बास काढ.
39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला होता. सातदंडामध्ये बांधलेले संभाजीराजे मृत्यूच्या दारामध्ये उभे आहेत आणि पाचशे औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य तरण्या बांड पोरानं. अरे एखादा काटा पायामध्ये घुसला तर आपल्याला आई बाप आपला आठवतो. अरे मृत्यूच्या दारामध्ये तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर थै थै नाचत होत्या आणि औरंगजेब म्हणतो, संभा अब तो झुक जा संभा, नहीं तो तेरी आंखें हम निकाल देंगे और तेरे पिताजी के जितने भी गड़कट है हमारे चरणों में ना. अरुण गद्दारों के नाम जो नमक हमारा खाते हैं और काम तुम्हारे लिए करते, झुक संभा नहीं तो तेरी जिंदा आंखें निकाल देंगे. हे संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालं नाही. तापलेल्या सळ्या क्षणात डोळ्याच्या आर पार गेल्या. सर्र आवाज आला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त गळत होतं. संभाजीराजांची दृष्टी निघून गेलेली होती. पण हा महाराष्ट्राचा वाघ शत्रू समोर पोरानं तुमच्या आमच्यासाठी झुकला नाही, तर संभाजीराजांना त्यांचा बाप पोरानो तुम्हाला आमचा बाप कळाला. कर अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पोरानं नीट ऐका, आज नाही तर परत कधीच नाही. इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या, MSc DSc आणि बार ऍट लॉ. या 3 पदव्या बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स येथून पूर्ण केल्या. आणि हा अभ्यासक्रम होता 8 वर्षाचा. 8 वर्ष अभ्यास केल्यानंतर या 3 डिग्र्या पदरात पडत होत्या. पण माझ्या बाबासाहेबांनी हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. कारण बाबासाहेब सांगतात, जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. तुम्हाला तुमचा बाप कळाला खरं, नाही कळाला म्हणून तुला सांगतोय बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. एक ठिणगी वनवास झाला पाहिजे बघ. येणाऱ्या 1 तासामध्ये ती ठिणगी कधीही तुझ्या अंतर्मनामध्ये पडू शकते. पोरानो आज पळत जायचं. आईला पहिला प्रश्न विचारला होता, आई तुला किती वेदना होता. आता फक्त आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरी, आणि आपण इथं थांबायचं बघ. पळत जायचं आणि आईला हा दुसरा प्रश्न का विचारायचा. पुस्तकाच्या पानावर नाही का सापडणार. प्रचंड पदव्याने डॉक्टरेट आणि झालो बघ, पण नाही सापडला हा प्रश्न. मी सांगतो बघ पोरी तुला, हे बघ 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरा. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं ना ग पोरी, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि ती माऊली तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? तुला आता तुझा बाप तुला बोलवत नाही का ग आई? तुला आता तुझी आई बोलवत नाही का ग आई? तुला आता तुझ्या भावाची आठवण नाही का ग येत? या आई, महिन्यातून 4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही का ग आई?
का? हे पोरानं, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडून रडल बघती माऊली. हे हंबरडा फोडून रडल बघती माऊली. हंबरडा फोडून रडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुझ्या गळ्यामध्ये पडत तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरला घेऊन जात होते, हे तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, आजोबांना, मामांना भेटवण्यासाठी. पण पोरे, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी आता माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी तुझ्या बापा बरोबर माझ्या सासरी आले, एखादाच महिना कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. माझ्या आई बापाला सोडून अशी कधी मी राहिली नाही हो. मला माझ्या आई बापाची आठवण येते हो. माझ्या डोळ्यातलं अश्रू आणि माझा हंबरडा बघून तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरी, आता हे वैभव बघू नको. त्या काळात आम्ही एका पत्रेच्या घरामध्ये राहत होतो. माझा हंबरडा आणि माझ्या डोळ्यातले अश्रू बघून तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि तुझा बाप मला म्हणत होता, पोरे ए जा 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 तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव, आता तुला सारखं सारखं तिकडे जाता येणार नाही बघ. तुला सगळं आयुष्य आता इथंच काढायचंय बघ. हे हंबरडा फोडत तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या, एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेल. कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येईल आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारेन. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल आणि त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवेन. हे 25 वर्षापूर्वी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हे एसटी पुरता पैसा मी घेत होती. हे हातामध्ये 2 पिशव्या, एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती. हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. हे पोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या समोर माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि मला माझ्या बापाचं चप्पल अंगणामध्ये दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांगला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती. अंगणातूनच घरात मी पळत शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे. आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, पोरी मेलोय का काय तुम्ही, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, देतो तुला काय हवं ते घेऊन. माझ्या लेकी, सकाळी शाळेला गेलेस, भूक लागली असेल माझ्या पोरी तुला, काहीतरी खाऊन तरी घे. स्वतःच्या हातानं माझा बाप मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. तुला जे आवडतं ते मला मागत जा पोरी. माझ्या माघारी कोणी कोणाचं नसतं बघ पोरी. माझ्या बापानं मला शिकवलं. माझं लग्न झालं, आई बापाची आठवण येत होती. हातामध्ये 2 पिशव्या, एसटी पुरता पैसा मी घेत होती. एसटी मध्ये बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि पोरे, सगळ्यात अगोदर त्या अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा.
आणि आबाही हात बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात अगोदर मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी जर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा, तुमची आठवण आली म्हणून आली. माझ्या हाताच्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा. अगं ऐकलंच का ग? पोर आली की आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हात माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या समोर उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा मुरवायची, माझ्यावर ओवाळायची आणि तुकडा इकडे इकडे टाकून देत मला म्हणायची, पोरी थोडं काल पुढं कर की ग पोरी, थोडं काल पुढं कर की. आणि काल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपली आठी बोट माझ्या कपाळावरून माझ्या गालावरून फिरवायची ना आपल्या कपाळावर कडा 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 मोडत मला म्हणायची, पोरे चाल की ग घरा चाल. 25 वर्ष आता उलटून गेले बापुरी आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षापूर्वी पुरे माझे आई बाप घरात असायचे, पण 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशीच पोरी, पोरी कशीच. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुक घेणारी माझी आई त्या घरात आता मला दिसत नाही पोरी. त्या घरात आता मला दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला घडवला असता तर किती बरं झालं असतं पुढे, किती बरं झालं असतं.
बाप जिवंत असताना थोडं बापाचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं आणि बाप असतं. आता लाखो रुपये आहेत मग पोरी माझ्याकडं. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते मग पोरी. पण एखादा खास बापाच्या फोटो जवळ धरला तर आता फोटो तुला आवाज नाही येणार. पोरी कशीच पुढे कशीच. एखादा खास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन माझ्या कानाचा आता मुकळा घेणार. पुढे माझ्या कानाचा आता मुकळा घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं अंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं अंतर. जगण मरण एका श्वासाचं. पोरांनो, बाबासाहेबांच्या समोर आलास तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ पोरी. हे बघ पोरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. पोरांनो, एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप खाली येऊन पोरी कधीच आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या काळाचं मुख घेत नसते. पुरी उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल पोरांनो. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून आज या शाळेच्या या मैदानामध्ये तुझ्या काळजावर पेरतो तुझ्या आयुष्यामध्ये पोरा तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव सारा बाप आहे पोरा. ज्या देवाचं नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे पोरा ज्या देवीचं नाव आहे. पण याच आई बापाला आम्ही नाचार केलं, त्यांना पोलीस स्टेशनला उभं केलं, त्यांच्या तोंडावरती आम्ही थुंकू लागलो, त्यांच्यावरच केस आम्ही दाखल करू लागलो. हे नालायकानो, हे भुके पोटी नाही आणलं आणि मेल्यावरी पिंड झालं. तुकोबाराया सांगून गेले माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. हे तुकोबाराया सांगून गेले. पण आम्ही सगळ्या जगात देव केलं पण घरात आई बाप मात्र आम्हाला कळालं नाही. आणि म्हणून आज 6 डिसेंबर तुला सांगतो ना, ज्याला घरात आई बाप नाही कळाला त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला. पोरी या विश्वातला कुठलाच देव नाही पावला. आणि पोरा ज्याला घरात आई बाप कळाला आणि त्याच्या भेटीसाठी गावाला सोडून तो भगवान त्याच्या भेटीसाठी आला. अरे हे अध्यात्म आहे. देवळातला देव गेला अंतरीचा साधवाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. पोरानं IPLच्या रना आम्ही मोजत बसलो. हे कोणी किती रना काढल्या, कोणी किती करोड रुपये घेतलं. अरे IPLच्या रना आम्ही मोजत बसलो आणि त्यांची चर्चा रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत आम्ही करत बसलो. पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं या रस्त्यावरून आणि शेताच्या बांधावर तुझ्यासाठी किती राना काढल्या याचा हिसाब मात्र पोराला तुमच्याकडे नाही. हे कधी बापाची टाच हातात घेतलीस का? 50 भेगा पडल्यात बघ पोरी, 50 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचला. कधी
कधी खोबरेल तेल घेतलंस का? बापाला न सांगता ते खोबरेल तेल बापाच्या टाचावर कधी टाकलंस का? झोपलेल्या आईच्या मस्तकाचं कधी मुका पोळी तू घेतलास का? रमी खेळा म्हणून सांगणारे रमी खेळा म्हणून सांगणारे ते सोशल मीडियावरचे तुमचे आदर्श झाले. पण पोरीनो, रात्र दिवस तुमच्यासाठी चंदनासारखा शिजणारा अगरबत्ती सारखा जळणारा बाप मात्र तुमच्या लिस्ट मध्ये कुठेच नाही. अगं पोरी, हे पोरा, तुझ्या हातामधला जो अँड्रॉइडचा मोबाईल आणि आयफोन घेऊन थाईत नाचतेस ना ग पोरी? रात्री आई बापाला धमकी देता मला मोबाईल पाहिजे बा, नाहीतर मी काय तर करून घेते. हे नालायकानं, आत्महत्या करता तुम्ही, आत्महत्या करता. अरे मरून जाता तुम्ही, पण तुझ्या चितेला अन्न देताना त्या बापानं आता कसं जगायचं रे, आणि त्या आईनं कसं जगायचं रे आयुष्यभर? हे समाजाला उत्तर काय द्यायची रे? मरण्यासाठी हे शरीर आहे काय? मरण्यासाठी हा जन्म आहे काय? पोरा, हे बघ, पोरी, तो मोबाईल तुझ्या हातामध्ये येतो ना ग, दुसऱ्या दिवशी तुझा बाप असा अन्नाचा खास उतार घालतो, तुझी आई म्हणते, पोरगी म्हणते, पोरग म्हणतं काहीतरी करून घेईल, मोबाईल द्या. सर्व करून बाप जेवणाच्या ताटावरून उठतो की ग कुठल्या तर मित्राकडे जाऊन भिकाऱ्यासारखा झुकतो. एक 20,000 रुपये दे, तुझ्या पाया पडतो, पोराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, नाहीतर जीवाचं काहीतरी वरवट करून घेईल. हे नालायक हराम पोरानो, तुमच्या हातामध्ये आई घेऊन फिरताना कुत्र्यानो, त्यासाठी तुझा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकलाय ग पोरी. हा बाप तुम्हाला कळना की माती तुम्हाला कळना, तुम्हाला महामानव कळना? नालायकानो, आई बापाच्या तोंडात तुम्ही थुंकायला लागला, आम्हाला टार्गेट करायला लागला, आमच्यावरती हल्ले करायला लागला. तू का म्हणे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड भाड, तू का म्हणे स्थान थोर. कुणाच्या बापाला मी भेट नाही बघ, तुझ्या काळजामध्ये बाप पेरणार बघ, तुझ्या काळजामध्ये हे राष्ट्र पोरा पेरूनच जाणार बघ. नालायकानो, आज एक काम करायचं रे, 5 मिनिटामध्ये थांबतो, जास्त वेळ तुझा घेत नाही, पण पळत पळत जायचं. आज आणि काम करायचं बघ पोरी. आईला 2 प्रश्न विचारले, आता आईकडे जायचं नाही बघ. आज सायंकाळी एक काम करायचं, बापाची वाट बघत बसायचं घरी. आणि बापाची वाट का बघायचं? तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं रे, 3 वेळचं, सकाळ दुपार संध्याकाळ, तेही पोट भरून अन्न येतं रे, पोट भरून अन्न येतं. आणि ते अन्न पोट भरून रोज तुझ्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता बाप घरी येतो. त्या बापाच्या तोंडावर थुंकता, मित्रांचे वाढदिवस साजरे करत सारा गांजा पिता तुम्ही. नालायकानो, आज जायचं बा घरी, आज घरी जायचं आणि त्या बापाची वाट बघायची. आज घरी जायचं, त्या बापाची वाट बघायची. बा पोरे, 7 वाजलेत, बाप अजून आला नाही. 8 वाजलेत, बाप अजून आला नाही. 7 वाजलेत, बाप अजून आला नाही. 8 वाजलेत, बाप अजून आला नाही. रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप तुझ्या नजरेसमोर उभा राहिला. पोरी, आज एकच काम करायचं. पोरा, कशाचाही विचार करायचा नाही, कशाचाही विचार करायचा नाही. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी जळमट तोडून टाकायची. पळत पळत जायचं, पळत पळत जायचं. आणि आपल्या बापाला अगोदर पोरी कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. आज एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या कानावर पडत, तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं, पोरी काय झालं? हे पोरी, अशी मिठी मला तू कधीच मारली नव्हतीस, काय झालं? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का, हा हंबरडा का? तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का? तुला बाई काय बोलल्या का? तुला आई काय बोलली का? तुला काय हवं का? त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी पुसत बापाला म्हणायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला बाई काय नाही बोलल्या, मला आई काय नाही बोलली, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत, रोज गायची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, तुम्ही मला उचलून घेत होता. हे माझ्या लेकरा, काय झालं? चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया म्हणून तुम्ही माझी समजूत काढत होता. अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर मी बसत होती. माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती. पप्पा, पोतो म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होती. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा, मी 1-1.5 वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा,
मी रोज तुम्हाला मिठी मारत होती, पण आता मी मोठी झाली पप्पा, आता मी कॉलेजला जाते पप्पा, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा पप्पा. पण आज शाळेमध्ये गेली होती आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मी पप्पा, मला हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते. हात जोडून तुला सांगतोय परत परत जा आणि बापाला मिठी मार, कारण एकदा बाबा गेला की लक्षात घे, कितीही हापडला पण सरणाराचा बाप कधी सुटत नसतो पोरी, आणि स्वयंपाकघरातून आपल्या आईचा आवाज येत नसतो, पार्टी अगोदर काहीतरी खाऊन घे. हे पोरांना बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो, मग पोरा तुला मी तर थांबतो. तिकडं आता कार्यक्रम बघायला येतो तेव्हा बापाला बघायचं, तुझी सलीचे पैसे भरतो तेव्हा बापाला बघायचं नाही, तुम्हाला एखादी वस्तू आणून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही. हे त्याचं खोटं रूप असतं, त्याचं फसवं रूप असतं. तिथं विचार मंचावर बसलेल्या या बापाला सुद्धा बघू नको. हे भूताचा सुटात तो हा बाप आहे ना पोरे, हे त्याचं फसवं रूप आहे. आपल्या बापाला जर बघायचं असेल पोरीला, कधी तर रात्रीच्या 2 वाजता उठायचं, हे कधी तर पोरा रात्रीच्या 2 वाजता उठायचं, त्या अंधारामध्ये जायचं मग पोरे, आणि त्या अंधारात आपल्या झोपलेल्या बापाला बघायचं पोरी, त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या 1.5 माणसाचं नाव सणा बाप आहे पोरी, त्या 1.5 माणसाचं नाव बाप आहे. आज पडत पडत जायचं आणि या बापाने मिठी मारायची. पोरानं बापाला आज सांगायचं, पप्पा या वाघाला तुम्ही जन्म दिलाय पप्पा, माझ्या हातून असं कुठलंच काम होणार नाही पप्पा, ज्याच्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल. पप्पा मी कधीच आत्महत्या करणार नाही, हे पप्पा मी कधीच आत्महत्या करणार नाही पप्पा, कारण तुमच्यासारख्या वाघानं या वाघाला जन्म दिलाय, मी तुमच्या पाठीशी नेहमी उभं राहील पप्पा. हे पोरांनो आज जायचं, बापाला कडकडून मिठी मारायची, मी कधीच व्यसन करणार नाही, म्हणून एक बापाला फक्त मिठी मार, बघ तुझ्या बापाची बीपीची गोळी कमी होते की नाही, बघ तुझ्या बापाची साखर कमी होते की नाही, बघ उद्यापासून छाती काढून तुझा बाप रस्त्यावर कसं चालतो. पोरानो व्यसन करायचं रे, व्यसन करायचं, पण 2 तासानं उतरणार व्यसन कधी करायचं नाही. व्यसन करायचं तर माझ्या संभाजी राजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 400 वर्ष होऊन गेली साला, पण आज हे आमचं ही नशा उतरत नाही. पोरा तो संभाजी राजा म्हणजे तू आहेस बघ, तो भगतसिंग म्हणजे तू आहेस बघ, हे पोरा, आणि म्हणून आज बापाला जाऊन मिठी मारायची पोराला, आणि बापाच्या पाठीशी गाव भरायचं. पोरी तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, घरातलं एखादं कुत्र 2 महिन्याचं ग, मांजर 2 महिन्याचं मांजर, 5 मिनिट आयुष्याची, घरातलं एखादं मांजर 2 महिने पाळलेलं मांजर जर पोरी निघून गेलं ना ग, शेजार पाजारी फिरतीस बघ, आमचं मांजर बघितलं का, आमचं मांजर बघितलं का, आमचं कुत्र बघितलं का, आणि त्या कुत्र्यासाठी हंबरडा फोडून रडतीस ग पोरी. पण पोरा तुझ्या बापानं तर तुला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग पोरी, 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, आणि तुझ्या बापाची तुझ्या खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो पोरी. 20 वर्ष जेव्हा तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखं जपतो, पोरानं या बापाच्या पाठीशी का भरायचा याचं ज्वलंत उदाहरण ऐका पोरी. 20 वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखा तुझा बाप जपतो, आणि पोरी ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदार मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं घरात, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्षाचं माझं पाखरू काही दिवसातच करून झालं. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय, गपगना रडायचं नाही बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पण पोरी हो, बापाला जर रडायला आलं ना ग, बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी, आणि
आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. हंबरडा फोडून रडतो. आणि तुझी आई जेव्हा म्हणते अहो डोळं गाव लाल झालं, तुझी आई जेव्हा म्हणते अहो डोळं गाव लाल झालं, तेव्हा तुझ्या आईला म्हणते अगं साबण गेला डोळ्यात, साबण गेला, साबण गेला. पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडला. लग्न पत्रिका द्यायला तर आनंदानं जात असतंय गाव पाहुण्यांच्याकडे, माझ्या पोरीचं लग्न या, सर्वकुटुंब या, परिवार या, आणि रात्रीच एकटंच रडत बसते, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला सांगत असते, या तारखेला तुझं पाकळू 12:30 तांदूळ आहे, नटून नटून अशाच मंगल कार्यालयामध्ये नवऱ्याबरोबर उभी असते, वाजंत्री वाजवत असतात, मंगल अष्टका संपलेले असतात, आनंदाला उधाण आलेला असतात. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देण्यासाठी लग्नाच्या बाहुल्यावर येत असतो, तू आशीर्वाद घेत असते, प्रत्येकाला नवऱ्याची ओळख करून देत असते, भेटवस्तू घेत असते, आणि कोणी त्या लग्न मंडपामध्ये पोरा जेवणाच्या पंक्ती उठत असतात, आणि तिथे तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. जेव्हा पोट भरून जेव्हा, कोणी उपाशी जायचं नाही, पोराला ताटात काय ठेवून आला 2-2 लाडू घरला घेऊन जावा, हे जेवणवाल्या किती ज्यादा ताटा होते, मागं हटायचं नाही. हे पोरी बघता बघता 3 वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात, पोरी पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात, आणि 3 वाजता नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येते, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा पोरी तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ पोरी, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते, आणि हंबरडा फोडत तुला म्हणते, हंबरडा फोडत तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापाने मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं केलं, आणि आता आम्ही पालख्यासारखं असं इथं उभं जायचं, आणि आमच्या समोरून निघून चाललीस की माझं लेकरू, माझं पाखरू आता मला घरात दिसायचं नाही की गं. हे पोरी तुझी आई रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात, पण पोरी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, का रडताय ना, कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, अजिबात रडायचं नाही. चला तिला हसत हसतच पाठवा, तिला हसत हसतच पाठवा. पोरी मंडपात बाप तुझ्या जवळ येतो का, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, तर मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन येतो का, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो का, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो का, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो का, आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी, आणि तुला असं वाटतं माझा बाप असाच आहे, माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनामध्ये ठेवलं, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, हे पोरी चूक, तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो, आणि मी तर थांबतो पोरी. जसे लग्न मंडपातून तुझी गाडी निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ पोरी. लग्न मंडपवाल्याला बोलवतो बा, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसा, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे जेवणवाल्या,
जेवण काही छाप बनवलं होतास. बोट चाटत लोक गेली की रे बाबा, लाडू घेऊन पोरं पडत होती. किती तुझा पैसा? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील हे बस्तवाल्या. तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छाप दिसत होतं बाबा. किती तुझं पैसा? हे वाजत्री ठरल्याप्रमाणे हे तुझा पैसा 1000 तुला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होतास, लय भारी वाजवत होतास. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पुरी भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशिवणी करतो त्या देव माणसाचं नाव सांग. पाप तुरी त्या देव माणसाचं नाव सांग. पाप तुझी आई म्हणते आहो सावधानी स्वतःला. किती रडताय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जोडा करतो. त्या देव माणसाचं नाव सांग. बाप आहे तुम्ही. तुझी जुनी ओढणी काढतो कपाटातून. त्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि ती जुनी ओढणी आपल्या उशाला घेऊन रात्रभर अश्रू जोडा चिंब करतो. त्या देव माणसाचं नाव सारा पाहतो. स्वतःच्या पायातनं चप्पल तुटला तर सांबाराकडे जाऊन दोन टाकतो. पण तुझ्या पायात चप्पल तुटलं तर शाळा कॉलेज पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो तुझ्या पायामध्येच घालतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. 100 किलोचा पोता या ट्रक मध्ये उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमाल्याचं नाव बाप आहे. बोला राम राम शेतामध्ये दिवसभर लागतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव सांगतो. भर पावसामध्ये तो भिजतो तर आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो. उन्हामध्ये जो टाकतो आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत जो बसवतो. आणि कितीही कडाक्याची थंडी असली तरी आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव सांग. बाप आहे तुरी. अशा बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहे. क्षुल्लक कारणासाठी नालाय हराम खोरानं तुम्ही आत्महत्या करणार. तुम्ही व्यसन करणार. पुरे आज इथं वर्दी माझ्या समोर बसले बघ. त्या वर्दी समोर तुला सांगतो नालाय करतो. असा तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बा. पोलीस स्टेशनला तुझा बाप उभा असतो. तुझ्या बापाच्या पाठीमागे एका फुटावर तुझी आई उभी असते. आणि पोलिसांना ओरडून सांगत 2 फुटाची जमीन त्यांना आशीर्वाद भिजवलेली असते. आपला शर्ट त्यांना आशीर्वाद भिजवलेला असतो. आणि पोलिसांना सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा साहेब. माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस
म्हणून गेली, 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब. माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब. माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. माझ्या पोरगीला शोधून काढा. हे नालायक हरामखोर, हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये हे पोरे तुला खोट्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. हे तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो. एखादं कॅडबरी काय देतो, आई बापाच्या डोळ्यामध्ये, शाळा कॉलेजच्या डोळ्यामध्ये धूळ झोपून त्या हरामखोर कुत्र्याबरोबर फिरायला काय जाता. आणि 20 वर्ष त्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं सुटलं. त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरी? हे नाही का? नामर्द झालो आम्ही, षंड झालो आम्ही. भूतांची माती, छत्रपतींची माती, बाबासाहेबांनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं का पोरी? शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय बा. प्रेमाच्या विरोधात अजिबात नाही, पण जे प्रेम तुझ्या शब्दाचा तुकडा करतो, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं. पोरी तुला विकत ते प्रेम आहे का पोरी? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारावर उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारावर उभा करा. पण त्याच बापाच्या तोंडावर तुम्ही थांबता. त्याच बापाला नाचार करता. पोलीस स्टेशनला हजर काय राहतेस? मला 18 वर्ष पूर्ण झाली, माझा मी निर्णय घेते म्हणून हजर राहतेस. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्ष हरामखोर स्वतःच्या अंडरपॅन्ट घ्यायची त्याची लायकी नाही, त्याच्या हवाली तुझं आयुष्य करतेस आणि बाप पोलीस स्टेशनला येतो. आमचं काय चुकलं असलं तर चल, आम्हाला माफ करून घरला चल पोरी, नको अशी करू. तुझी आई तर हंबरडा फोडत असते की ग, मी तुला ठेवलंय की ग या पुरामध्ये, चल की का पोरी. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसांना मी ओळखत नाही. एखादा भाज्याचा तुकडा आणि या बापापासून आम्हाला धोका आहे म्हणून त्याच्यावरच केस करून निघून चाललीस तू पोरी. नावाज नाही रे, शांत नाही रे. ही माती बुद्धांची आहे, माती छत्रपतींची आहे. एक ही पोरगा व्यसन करणार नाही, एक ही पोरगा अजिबात आत्महत्या करणार नाही, आणि एक ही पोरगा कुठल्याही पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवण्यासाठी आपलं आयुष्य खर्च करणार नाही. ही पोरगी घरी घरातून शाळेत सुरक्षित येते, अगदी तशीच ती घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे. ती सगळी जिम्मेदारी आपल्या खात्यामध्ये आहे. एक पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, आपल्या आई बापाच्या तोंडावर थंबडणे बदलणार नाही. एक पोरगी कधीच नाही आदर्श घ्यायची. रोज बापाला घरी मागता, रोज बापाला घरी मागता, पण आज एक बाप 1-2-3 आया तुम्हाला माझ्या नजरेतून दाखवतो पोरी, माझ्या नजरेतून दाखवतो. तुझ्या आई बापाला आजच्या या कार्यक्रमासाठी बोलावलं नव्हतं तरी तुला चोरून आलेला एखादा आई आणि बाप असं बघितलं. माझ्या नजरेतून त्या आई बापाला आज बघायचंय पोरी, माझ्या नजरेतून बघायचंय. रोज तुम्ही तुमच्या आई बापाला घरात बघता, माझ्या नजरेतून बघायचंय. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला काही कोण आया, 1-2 बापाने त्याला हातवरती करायचं, एका मिनिटात विचार करायचं नाही, लगेच हातवर करायचं. पण आहे का? जरा जागेवर उभं असेल, जरा जागेवर उभं, जरा आलेले तुमच्या बाप मला दिसायचं, जरा जागेवर उभं राहायचं. 1-2-3 आया असतील तर जागेवर उभं राहायचं. जरा जागेवर उभं राहा, जरा जागेवर उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा. पोरीनो, हा तुमचा बाप आहे, हे तुमची आई. ज्या बापाविषयी मनापासून मी बोलतोय, एका मिनिटात जरा सर पुढे यायचं, या इकडे या, इकडे माझ्या जवळ या, लवकर या, वेळ लावला, चला लवकर या लवकर या पुढच्या काय चला पोरी. हा तुला बाप आहे, हे तुझ्या आई आहे. ज्या आई बापाला रोज घरात बघतेस पोरी, पण आज जरा या विचार मंचावर माझ्या नजरेतून आई बापाला बघतेस. अखंड राष्ट्रभर बाप बाप सांगत फिरतोय, अखंड राष्ट्रभर ही आई 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 सांगत फिरतोय. ही तुझी माऊली आहे बघ पोरी, हा तुला बाप आहे बघ पोरी. चला इथं करायचं, इथं समोर तुझ्या माऊलीवर चला पोरी, हा तुला बाप आहे बघ पोरी. या आई बापाला माऊली जर पाठीमागं सर, हा तुला बाप आहे बघ पोरी. ज्या बापाविषयी मी मनापासून बोलतोय, ज्या माऊलीविषयी मी मनापासून बोलतोय, इकडे हा बाप फक्त या मावळचा नाही, पुण्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, अखंड राष्ट्राचा हा बाप आहे बघ पोरी. अखंड राष्ट्राचा हा बाप आहे.
पोरी जरा मावली तिकडे सर मावली कोणाकोणाचे मम्मी पप्पा जरा हात वर करायचे समोर माझ्या आलेले मम्मी पप्पा कोणाकोणाचे जरा हात वर करायचे जागेवर करायचे समोर कोणाकोणाचे समोर उभे आलेले मम्मी पप्पा कोणाकोणाचे जरा इथे इथे माझ्या समोर यायचे चला लवकर इकडे चाल लवकर इथे माझ्या समोर येऊन कोणाकोणाचे मम्मी पप्पा येतात जरा इथे यायचंय माझ्या समोर यायचंय आज नाही तर पर्यंत कधीच नाही चला इथे इथे यायचं इथे यायचं इथे यायचं चालू इथे माझ्या समोर जरा माझ्या नजरेमध्ये नजर नाही कुठलं ते संमोहन करायला नाही कुठली जात धर्म सांगायला नाही कुठलं राजकारण करायला नाही तुला माफ करा तुला दाखवून तिकडे सगळे नाही करायला मेल्यानंतर आई बापाला जाणतात हे नारायण हरामखोर मेल्यानंतर आई बापाला जाणत नाही ते मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण पोरांनो जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे त्यांची चिता रोज घरात जळत असते त्या चितेला रोज आपण आग्रही देत असतो पोरांनो आणि हात जोडून सांगतोय जिवंतपणाचं मन लई वाईट असतं एवढं पाप कधीच करू नका इकडे स्वामी तिने जगाचा आई विनाकारी की जर आई आपल्या आयुष्यामध्ये नसती ना पोरीला बुद्ध नसते तू नसतेस मी नसतो छत्रपती नसते माझे विश्वरत्न नसते तर पोरीला स्वामी तिने जगाचा आई विनाकारी या आईच्या वटवृक्षाखाली छोटस रोपट वाटतंय त्या रोपट्याचं नाव बाप आहे पूर्वी आजपर्यंत आम्हाला असे वाटलं की घरामध्ये फक्त माझी आई माझ्यासाठी हांबरदा फोडून रडली पण पोराला हात जोडून सांगू आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्या साठी जर कोण हांबरदा फोडून रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी आणि हा बाप आज पोरीनं तुमच्या समोर उभा आहे ती आई आज तुमच्या समोर उभी आहे आज नाही तर परत कधीच नाही पळत पळत जायचं मग पोरी सगळे जण मठ तोडून टाकायचे पळत पळत जायचा आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या आई बापाला कडकडत मिठी मारायची तेवढ्या खट्टाखट्टी मारायची जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही त्या बापाच्या डोळ्याचं पाणी तुझ्या गावावर पडलं पाहिजे कोणी आज सांगा जा आणि तुझ्या बापाला तुझ्या आईला कडकडून मिठी मार पोरी चालता जा मिठी मार पोरी तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी हा तुमचा बाप आहे पोरी हा तुमचा बाप आहे पोरी ही तुमची आई या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो हे पोरीनो या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का या आईला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का पोरीनो हे कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या शरीराचा उपभोग घेतो या बापाला कसं वाटेल ग अगं याची राणीच तू अगं याची हिरोईनच केलं तू याची परीच केलं तू त्या परीचं जर कोण लष्कर तोडत असले शंड झालो काय आम्ही आमच्या पोरींचे तुकडे आम्हीच करायला लागलो आमच्या पोरीला आम्हीच लागलो फसवायला अरे मग त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू पोरीनो एकदा तुमचं मस्तक देखवा आईच्या बापाच्या नावाला येतात एकदा पाया पडा चला लावला पड पाया पोरीचा सोप पोरी पाया पड आई बापाच्या पड पाया पड चाल पड हा तुला विठ्ठल आहे पोरी हा तुझा देव आहे पोरी या बापाला या आईला खाली घालायला लावणार का चला सगळ्या पोरांनी आणि पोरीने उजवा हात आपला वरती करायचा चाल लावणार उजवा हात वरती करा चाल उजवा हात वरती ठेव आपल्या डोक्यावर ठेव चाल डोक्यावर ठेव डोक्यावर ठेव बरा उजवा हात वरती कर डोक्यावर ठेव हा आणि आता आयुष्य दिलं तर या बापाने तुला आयुष्य दिला आता फक्त 1 मिनिट आपल्या बापासाठी आणि आईसाठी द्यायचंय डोळं झाका चला डोळं झाका डोळं झाक आणि डोळे समोर तुझ्या बापाला 1.5 वर्षाची होतीस तेव्हाच्या बापाला तू मिठी मारत होतीस पोरा त्या बापाला डोळे समोर तुला बाप नसेल तर आजपासून मी तुझा बाप आहे बघ तुला बाप नसेल तर तुला शिकवणारा शिक्षक तुझा बाप आहे बघ वर्गीतला प्रत्येक तो माझा हिरो तुझा बाप आहे पोरी आज त्यांना डोळे समोर आले का तुझा बाप
थोडस थोडा आता मार कडकडून मिठी पडला, मार त्या बापाला मिठी आणि सांग बापाला, पप्पा आय लव्ह यू पप्पा, माझं तुमच्याकडे खूप प्रेम असतं पप्पा, पप्पा मी चुकली असेल तर मला माफ करा पप्पा, आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू. मी असं कुठलाच कृत्य करणार नाही पप्पा ज्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल. मी वाघ आहे पप्पा, मी वाघ आहे पप्पा. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासाने मी घरी परत येईल. आताच नाटकात त्याच्या नाट्यावर पाहाय केलेची ताकद तुम्ही मला दिलेली पप्पा. हे बोला ह्या शब्द कुठलंच व्यसन करणार नाही, मी कधीच आत्महत्या करणार नाही. अरे तू संभाजी राहायचं, अरे तू भगत सिंग आहे, अरे या राष्ट्राची शान तो आहेस पोरा. ह्या शब्द शांतपणे हात खाली घ्यायचे आहेत, डोळे उघडायचे आहेत. बस सर, हा बाप और आई जैसे सब मंगल है, सब आनंद है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझी गोडना मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निर्वाक्यज्ञ दोषामी दोषोनी मज द्यावे पसाय दादरे. जे खरांची व्यंकटी सांड दया सत्कर्मी रतिवानो बुद्धा परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो हंताणम, नमो सिद्धाणम, नमो नमो सायाणम, नमो नोय संवसागुणम. ऐसो पंचनमकारो सौवपावं पणसणो मंगलानां च सौवेसे परमभावै मंगल. जो बोले सो निहाल सत श्री अकाल. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाम, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुराणो हे राष्ट्र आहे आणि हे राष्ट्र आपलं आहे आणि या राष्ट्रातील प्रत्येक लेख आणि लेख हे आपलं आहे. पुराणो हे आपलं आहे. कधीच कोणीच लक्षात घ्या, हे आत्महत्या करणार नाही, कोणतं व्यसन करणार नाही, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कधीच कोणी फसणार नाही. लेकरांनो, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर या बापाला माफ करा. कोणाला मी मारला असेल, रपाटात हसला असेल तर बापाच्या नात्याने मी मारलेला आहे, बापाच्या नात्याने मी तुम्हाला ओरडलेला आहे, मला माफ करा. आणि लक्षात घ्या पोरांनो, मी तर थांबतो, पण सांगितलेलं सगळं काळजामध्ये तुम्ही घेऊन चाललेला हे परिवर्तन झालेलं आहे. म्हणून हे कुठल्या लेखीला असू दे हा रडू दे बस रडू दे रडू दे. मंगल 1-2 मिनिटं शांत पाणी दे. शांत चल मी आहे चला पाणी दे तिला. चल, कोणाला 1 मिनिटासाठी आपल्या बापाबद्दल व्यक्त व्हायचा, एक प्रतिक्रिया मला पाहिजे. मुलांच्यातून एक, मुलींच्यातून एक. कोण बोलणार आहे 1 मिनिटासाठी? असू दे तिला. ये बाळा इकडे, पाणी दे तिला. ओ बाळा पाणी दे तिला. कोणाला बोलायचंय रे 1 मिनिट? कोणाला व्यक्त व्हायचंय? पाणी दे. हा ये इकडे, चल लवकर. मी पाचतो. हा घे पाणी, घे बाळा. चल असू दे शांत.
चला सब मंगल आहे. वाघेनात वाघेन. आता या अश्रूला न्याय द्यायचा आहे. तुम्ही म्हणजे भारतात उद्याचा तुम्ही रणरागिणी आहात. तुम्ही रणचंडिका आहात. छड्ड ठोकून उभं राहायचं आहे. राष्ट्र तुमच्या हातामध्ये आहे. हा ये लेखी 2 प्रतिक्रिया. मला माझ्या बापासाठी आधी ते गाणं म्हणायचे. पाठ नगरा कधी होती भारी, घामाहून राजा कधी नोकरीची वारी. रोज सकाळीच राजांनी खताना आले, गोष्ट सांगायची कार लावून या गेली. जमलेच नाही कार्य मलाच घरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तरी बरी. बांधी गमीत कलेल्या हाताचा जुना, रमलेल्या बापाची या कहाणी गोळा. ना 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 ना. असं कसा बापाने मुली करायला देतो, लवकर जातो आणि उशिराला येतो. एका घरी राहून या मनामध्ये गोड, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोट. बालपण गेली सारी तुझे निसटून, मुले काय तुझ्या माझ्या उजळी मधून. जरी असते तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा नवे जगा, मोठेपणी बाबा तुला आठवेल का. तुझ्या जगातून बाबा नवे जगा, मोठेपणी बाबा तुला आठवेल का. सासुराला जात जात ठेवते, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. शेवटी मला एवढंच सांगा वाटेल, माझे पप्पा नाहीये या जगात, पण मला खात्री आहे माझ्या पप्पा जिथे कुठे असतील ना तिथून मला पाहत असते. आय मिस यू पप्पा. मी आहे तुमच्याबरोबर आयुष्यभर बापासारखा. बिनधास्त माझा नंबर घ्यायचा, तुमच्या शिक्षकांकडे नंबर आहे, मला फोन करायचा, यायचं माझ्याकडे, काळजी नाही करायचं. वर्दीतील सगळे नायक तुमच्या बरोबर आहेत, सगळे शिक्षक तुमचे बाप आहेत, काळजी करायचं नाही. आपल्याला आपल्या घरी रोज दिसतं का